हाय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर हा ब्लॉग जो आहे माझा डेलीचा ब्लॉग आहे। ह्याच्यात पूर्ण दिवस मी काय काय करतो काय करत नाही तुम्हाला सांगणार आहे। तर त्याचं काय होतं, मी झोपेतून उठलो तर मला माझ्या मित्राच्या प्रोफाईलचा फोन आला, बोलतो बाहेर आहे तर त्याला बोललो मी आंघोळ वगैरे पटकन आवरून आलो। तर पटकन मी आवरून घेतो, काय बाहेर जायचं ना, आवरून घेतल्यावर आपण भेटूया डबल। ओके, आतासाठी स्टॉप करतो इथंच। तर मित्रांनो माझा आवरून झालेला आहे, तर चाललोय बाहेर। तर आता आपण भेटूया डायरेक्ट तिकडे, तर जाऊया। कोण दादा आहे ना? हां क्लासला। अच्छा, तर मित्रांनो हे माझे मित्र आहेत, टाइमपास करणारे मित्र आहेत, पण खूप चांगले आहेत। काही काही वेळा खूप मस्ती करतात, भांडे नाही करतात, पण ते वाईट वेळा म्हणजे वाईट कामाच्या वेळा मदतही करतात ते मित्र। तर आता मी घरी चाललोय मित्रांनो, कारण मला थोडं घरी काम असल्यामुळे मी घरी चाललोय आता। त्या व्हिडिओमध्ये थोडी स्टॉप झाल्यामुळे आता मी घरी आलोय, कारण की ते टाइमपास करायला बोलत होते आणि माझ्या टाइम नाही टाइमपास करायला। तर आता बघू, चला घरात जाऊया आपण। ओके, तर बघू शकता खूप काम आहे घरामध्ये मला। तर आता हे सगळं मी काम करून भेटतो तुम्हाला, तर त्यासाठी नाही का। तर मित्रांनो त्याचं काय होतं ना, माझे मामा आई काल गावावरून येणार होते, सेंदडवरून। ते त्यांना घोटीमधून येतात ते। तर त्यांना बोललो तर मला भेळ घेऊन या। तर ते आंबोली स्टेशनला आले ना तर मला कॉल करणार आहे। तर आपण मला जायचं स्टेशनला, तर बोललो तुम्हाला पण येतो स्टेशनला। तर माझी आई मामा येणार स्टेशनला, मला भेळ घेऊन येणार आहेत। नाशिक भेळ तुम्ही खाऊन बघा, खूप तुम्हाला आवडेल। तर ते मला आत्ता सांगितलं की आम्ही कसं आले, थोड्या वेळाने स्टेशनला ये, तुला मी कॉल करतो। तर आम्हाला ते कॉल करणार आहेत, मग आपल्याला जायचं स्टेशनला। तर आता भेटूया थोड्या वेळाने। ओके, आत्ताच मामाचा फोन आला की मी थोड्या वेळाने स्टेशनला पोहोचेल, तर आपण निघूया तुला स्टेशन जायला। तर आता मी दरवाजा लावून घेतो, मग आपण डबल भेटू। ओके, आता निघालेला आहे, तर आपण स्टेशन जाऊन भेटूया, चला। मित्रांनो खूप ऊन होतं दिवसा, मी स्टेशन झालं होतं, बोललो मी टोपी घालून असतो तर मला गरम वाटलं नसतं एवढं, पण खूप ऊन होतं मित्रांनो। पुन्हा तुम्ही निघू नका, माझी एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून। तर स्टेशनला पोचलेलं आहे, बघू शकता स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 होती, खूप गर्दी होती। तर प्लॅटफॉर्म पण एक गर्दी नव्हती। तर आता आपण स्टेशनला पोचलेलो आहे। तर मी स्टेशनला पोचतात माझ्या मामाची गाडी आली कचरा, गर्दी खूप होती कचऱ्याला, बघू शकता आज वगैरे आले तिथलं ते। माझ्या मामाने मला हा चांगला आहे, नको टेन्शन घेऊ। मामा आहे, तुला कॉल करत राहायचं सारखं सारखं, कारण की आमच्या घरी थोडं फॅमिली प्रॉब्लेम चालू आहे ना, मग तुम्ही सांगू शकत नाही। मी येईल नाही, माझी आई आहे, तुमच्या बडेला येईल ना। आणि ही माझी मामा आहे, आई मामा राहतात मुलुंडला, माझी मम्मीची आई होती। आणि आता मी घरी चाललोय मित्रांनो, आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी घरात पोहोचलेलो आहे। तर हा ब्लॉग इथे स्टॉप करतो। तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि